नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत आहे. या चार्टवर 2014 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होती 437 रुपये आणि आता 2024 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत आहे 5391 रुपये. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये या शेअरची किंमत 12 पटीने वाढलेली आहे. तुम्ही जर 2014 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आता 12 लाख रुपये मिळाले असते आणि 2014 मध्ये तर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्हाला 1,20,00,000 किंवा 21 लाख रुपये आणि त्याच्यावर प्लस डिव्हिडंड्स पण मिळाला असता. तर अशा पद्धतीने चांगल्या कंपनीचे जर शेअर विकत घेतले तर येणाऱ्या काळामध्ये 10 पट 12 पट 15 पट त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढू शकते. तुम्ही 10 लाख रुपये 2014 मध्ये बँकेत ठेवले असते तर त्याचे डबल 20 लाख झाले असते, पण 1 कोटी तर झाले नसते. किंवा तुम्ही 2014 मध्ये 10 लाखाचा एखादा प्लॉट घेतला असता तर त्या प्लॉटची किंमतसुद्धा 1 कोटी आज झाली नसती. तर अशा पद्धतीने जमिनीमध्ये किंवा बँकेत पैसे जर गुंतवले तर त्याचा परतावा एवढा जास्त मिळत नाही जेवढा शेअर मार्केटमध्ये परतावा मिळतो. तर अशी ही ब्रिटानिया इंडस्ट्री लिमिटेड ही एक मल्टीबॅगर कंपनी झालेली आहे. 12 पटीने या कंपनीचा शेअरची किंमत वाढलेली आहे. आता या कंपनीचा फंडामेंटल पाहत असताना एक भारतीय बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादने कंपनी आहे जी बिस्किटे बनवते. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे तुम्हाला माहिती आहे, ब्रेड बनवते, त्यानंतर दूधजन्य पदार्थसुद्धा विकते. 1892 मध्ये स्थापित ही भारतातील सर्वात जुन्या विद्यमान कंपन्यांपैकी एक आहे. सध्या वाडिया समूहाचा भाग आहे. 2023 पर्यंत त्यांच्या एकूण महसुलीपैकी म्हणजे कमाईपैकी 80% जी कमाई होती ती बिस्किट उत्पादनामधून आलेली आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला वाडिया समूहाने तिच्या ताब्यात घेतल्याच्या परिस्थितीपासून सुरुवात करून कंपनी तिच्या व्यवस्थापनाशी संबंधित अनेक विवादांमध्ये अडकलेली आहे. परंतु तिचा बाजारपेठेतील मोठा हिस्सा कायम आहे. कंपनीचा देशातील सर्वात मोठी कुकी कंपनी आहे. 100 वर्षाचा वारसा आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार करा. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 1,30,000 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 60.69. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. या डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.33. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 48.9, म्हणजे ROC पण खूप चांगला आहे. ROEचा विचार केला तर 51.2 ROE आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.52 आहे, म्हणजे कर्ज कमी झालेले आहे. ROE चांगला आहे, चांगला डिव्हिडंड देते आपल्या शेअर होल्डरांना. या कंपनीशी सिमिलर कंपनी जी आहे नेस्ले आहे, स्वजेस कंपनी आहे, या सिमिलर कंपनी आहे. DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर ब्रिटानिया इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 5381 हा एक रजिस्टन्स आहे. या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि याच्या अगोदरचा जो रजिस्टन्स होता तो रजिस्टन्स होता 5273 हा रजिस्टन्स होता. या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा रजिस्टन्स बनवला 5381 हा रजिस्टन्स बनवलेला आहे. या रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा मात्र हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. बघा, हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट केलेला आहे. हा जो रजिस्टन्स होता हा 5381 हा रजिस्टन्स होता. हा आता सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. बघा, रिटेस्ट केलेला आहे आणि आज छोटीशी कॅन्डल तयार झालेली आहे. तर रिटेस्ट
झालेला आहे, म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झालेला आहे. 52 वीक हायचा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन त्या रेजिस्टन्सला रिटेस्ट करण्यासाठी खाली आलेला आहे. जो रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झालेला आहे आणि या सपोर्टला रिटेस्ट करून आता शेअरचा चार्ट वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. तर असे आपण एक वन डे टाईम फ्रेम पाहिला. आता 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये 5381 या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर मात्र 5381 ही जी लेवल आहे हा रेजिस्टन्स ब्रेक केला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन रिटेस्ट केलेला आहे या शेअरने. हा रिटेस्ट करून हा शेअर जर वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळेल. पण रिटेस्ट न करता वरती न जाता इथून जर खाली आला तर मग वरती जाण्यासाठी वेळ लागेल. तर पाहूया हा 52 वीक हाय ब्रेकआउट करून रिटेस्ट करणारा स्टॉक आहे. आता रिटेस्ट करून जर वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये टार्गेट मोठे मिळू शकेल. तर अशा पद्धतीने ही एक मल्टीबॅगर कंपनी, लार्ज कॅप कंपनी आपल्या 52 वीक हाय ब्रेकआउट करून ट्रेड करीत आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये पाहूया या कंपनीचा रिझल्ट. मी हा व्हिडिओ एक एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रेकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.